हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू यजत नाईट व्लॉग. तर यजत इथे उठून मी सकाळी ब्रेकफास्टची तयारी करत होते आणि मी जे पण काही टोमॅटो कट केले तो इथे बसून तो खातोय. अर्धे टोमॅटो त्याचे गॅसवर शिजत आहेत. मग मॉर्निंग वॉकला जाऊन आल्यानंतर ना त्याचं काही स्ट्रॉलरमधनं उतरायचं मन होत नव्हतंच. तो ते स्ट्रॉ तिथूनच घेऊन आला आहे. बॉल दे म्हणत होते मी, तर तो मला बॉल पण देत नव्हता. मस्ती चालू होती त्याची. त्यानंतर मी कसं बसं त्याला झोपवलं. त्याला मी टिकली लावली होती आज. झोपताना तो नाटकं करत होता, तर मग मी त्याला नादी लावण्यासाठी टिकली लावली होती. इथे उठून मी नंतर आमच्यासाठी लंच बनवत होते, तर इथे त्याची मस्ती चालू होती. त्याला दुपारी परत एकदा झोपवण्याच्या आधी मी थोडा वेळ खाली घेऊन गेले होते, कारण आज आमचं रुटीन थोडंसं चेंज झालं होतं. आज आम्हाला दोघांना पण उठायला उशीर झालेला होता, तर मग त्याचे टायमिंग सगळे चेंज झाले होते आणि इथे तो पळून जात होता खूप फास्ट. आणि मी पोहोचेपर्यंत तर तो इथे स्टेप्स क्लाइंब करत होता. मी जसं मागच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की मी माझ्या प्रेग्नन्सी जर्नीवर बनवेल व्हिडिओ, तर आज मी माझी प्रेग्नन्सी जर्नीवर व्हिडिओ बनवला आहे. आज मला टाईम मिळाला, तर मग मी माझी प्रेग्नन्सी जर्नी पूर्ण एक्सप्लेन केली आहे त्यामध्ये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी माझी प्रेग्नन्सी जर्नी शेअर करेन, तर आज आपण माझी प्रेग्नन्सी जर्नी पाहूया. तर माझी प्रेग्नन्सी जर्नी अशी होती की जेव्हा मी जस्ट माझी जी आत्ताची सध्याची कंपनी आहे ती जॉईन केली होती आणि त्यानंतर मला कन्सीव्ह झालं. तेव्हा जस्ट आम्ही प्लॅनिंगच्या स्टेजमध्येच होतो आणि कन्सीव्ह झालं. तर त्यावेळेस असं काही प्रॉपर डाएट लाईफस्टाईल किंवा रोजचं जे रुटीन आहे ते काही नॉर्मल नव्हतं. त्यामुळे ती प्रेग्नन्सी काही प्रॉपर म्हणजे नॉर्मल नव्हती ॲक्च्युली. तर ते जे बेबी होतं त्याला हार्टबीट्स चालले नाही, जे की 6 to 8 वीक्समध्ये येतात कन्सीव्ह झाल्यानंतर. तर मग आम्हाला ते अबॉर्ट करावं लागलं. आम्ही त्यासाठी ऑलमोस्ट 11 to 12 वीक्स वेट केलं, पण इट्स नॉट गुड. सो आम्हाला ते अबॉर्ट करावं लागलं. आणि त्यानंतर माझी खरी प्रेग्नन्सी जर्नी सुरू झाली की मी असं ठरवलं की मला त्या बाकीच्या गोष्टींमध्ये नव्हतं पडायचं. खूप साऱ्या टेस्ट करायच्या किंवा मी पाहिलंय माझ्या फ्रेंड्सला त्यामधनं सफर होताना, तर मला ते नको होतं. कारण मला एवढा स्ट्रेस हँडल नाही होत, पहिली गोष्ट तर. आणि दुसरं म्हणजे की मला असं होतं अजून जे आहे आपल्याकडे, आपण 13 वर्ष नाही केले, तर आपण 2-3 वर्ष नॅचरल कन्सीव्ह होण्यासाठी ट्राय करू शकतो, किंवा आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंज आणून थोडंसं डाएट प्रॉपर करून होऊ शकतं. जे तुम्ही इंस्टाग्राम रील्सवर किंवा जे पण काही योगा इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे प्रेग्नन्सी प्लॅनिंगसाठी काही योगा मिळतात किंवा ज्याला आपण फर्टिलिटी योगा म्हणतो, जे ते घेतात, तर त्यांचे बरेच रील्स पाहिले. ते जेव्हा पण आपण काही विचार करतो तेव्हा बोलतो, तर ते रील्स आपल्याला सजेशन भेटतात, आपल्याला माहिती. तर मला पण भरपूर योगाचे रील्स सजेशनमध्ये येत होते आणि मग मी ठरवलं की आपण योगा करूया. सुरुवात मी अशी केली की 2 महिने आराम केल्यानंतर मी वॉकिंगला जायला स्टार्ट केलं, जे मी आधी पण करत होते. म्हणजे मी आणि सागर जेव्हापासून इथे राहायला आलो तेव्हापासून आम्हाला पाषाण टेकडी जवळ आली. तर मग आम्ही जेव्हा पण टाईम आहे, जेव्हा वर्क फ्रॉम होम होतं, जेव्हा कोविड होता, त्यावेळेस आम्ही रोज वॉकला जायचो, सकाळी संध्याकाळी जसं जमेल. म्हणजे सकाळी कधी 2 टाइम, कधी 1 टाइम, असं. तर वॉक इज नॉर्मल, मी वॉक करायचे. त्यानंतर मी इथे एक क्लास शोधला माझ्या घराच्या आसपास. तर मला एक क्लास मिळाला इथे बाणेरपासून रोडला, तो पण माझ्या घरापासून जवळ आहे. त्याचं नाव होतं आदिनाथ योगा स्टुडिओ.
तर मी जेव्हा गेले तेव्हा माझं असं होतं की मला तिथे जाऊन योगा करायचा आहे, कारण की मला ऑनलाईन क्लास नव्हता लावायचा. ऑनलाईन क्लास लावला तर त्याचे रेकॉर्डेड सेशन भेटतात आणि रेकॉर्डेड सेशन असतील तर मग आपण उठायचा कंटाळा करतो. जर तिथे फिजिकली जाऊन योगा करायचा असेल तर मग आपण उठतोच. तर माझं असं होतं की मला जाऊनच करायचं आहे. मग जेव्हा त्यांच्याकडे सीट्स अवेलेबल नव्हते, तर ते बोलले की तुम्ही ऑनलाईन अटेंड करा, जशी सीट्स अवेलेबल होती तसं मग तुम्ही येऊन इथे करू शकता. तर मग मी ठीक आहे बोलले आणि मी तो क्लास लावला, कारण की कुठून तरी सुरुवात करणं इम्पॉर्टंट होतं. जेवढं आपण ढकलतो तेवढ्या गोष्टी ढकलत जातात. मग मी योगा क्लास चालू केला आणि मला तेव्हा ऑफिस जस्ट न्यू जॉईन केलं होतं, तर तेव्हा मी एका प्रोजेक्टला टॅग होते, पण तिथे एवढं काही काम नव्हतं. काम कमी होतं त्याच्यामुळं मी माझं रुटीन फॉलो करू शकत होते, की योगाला जाणं, वॉकला जाणं किंवा डाएट प्रॉपर करणं, या गोष्टी माझ्याकडनं फॉलो होत होत्या. ऑलमोस्ट 1 ते 1.5 वर्ष मी हे केलं आणि मी नॉर्मल योगा क्लास जॉइन केला होता. फर्टिलिटी योगा क्लास जॉइन नव्हता केला. तर 1 वर्ष मी नॉर्मल योगा केला. त्यानंतर मी असं म्हटलं, की आता आपण फर्टिलिटी योगा ट्राय करायला पाहिजे, कारण नॉर्मल योगामध्ये कधी-कधी आम्ही 105 वगैरे सूर्यनमस्कार करायचे, जे की इट्स नॉट गुड अगर तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर. म्हणजे ते क्लासवाले बोलतात, की काही होत नाही, पण कधी-कधी अशा स्टेप्स असतात ज्याने काही होऊ पण शकतं. दॅट वी डोंट नो. तर माझ्या मनात ती थोडीशी शंका आली, म्हणून मग मी ठरवलं, की आपण फर्टिलिटी योगा क्लास जॉइन करूया. तर प्राजक्ता म्हणून मिळालं होतं. तर त्यांना मी ऑलरेडी इन्क्वायरी करून ठेवली होती. तर मग मी त्यांची फी पे केली आणि मी क्लास चालू केला. तर त्या पण सपोर्टिव्ह होत्या. म्हणजे की आमच्या सेशनमध्ये एवढं कोणी जास्त नव्हतं. एक 6-7 मुली असायच्या ऑनलाईन आणि त्या सगळ्यांकडे लक्ष द्यायच्या, की तुमच्याकडनं जी पण काही स्टेप त्या सांगतायत त्या प्रॉपर होतायत का नाही होत आहेत. तो त्या खूप ते खूप इम्पॉर्टंट होतं. त्यांनी पण मला एक डाएट दिलं होतं, जे की मी त्यामधलं थोडंफार फॉलो केलं आणि जे मी माझी पहिलं जेव्हा प्रेग्नन्सी अबॉर्ट झाली त्यानंतर मी एक प्रेग्नन्सी प्लॅनिंगचं वेबिनार अटेंड केलं होतं. ज्यांचं नाव आहे कल्पतरू बाय राधिका. तर ते वेबिनार अटेंड केल्यानंतर ना त्यांनी पण आम्हाला एक डाएट दिलं होतं आणि त्या खरंच खूप पॉझिटिव्ह होतं. म्हणजे त्यांनी जी पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये भरली होती ती खूपच चांगली होती. कारण की मला माझ्या पहिल्याच प्रेग्नन्सीमध्ये कळालं होतं, की माझ्या प्रेग्नन्सी या हाय रिस्कच असणार आहेत. तर आपल्याला थोड्याशा गोष्टी काळजीपूर्वक म्हणजे कराव्या लागतील. हे मला आधीच समजलं होतं पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये, विच इज न्यू फॉर मी, कारण ती जी माझी मेडिकल कंडिशन होती ती मला आधी माहित नव्हती. मग तिथनं माझी जर्नी सुरू झाली. त्या वेबिनारमध्ये जे डाएट दिलं होतं आणि जे त्यांनी सांगितलं, की तुम्हाला फक्त तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंज करायचं आहे. तुम्हाला तुमचं रुटीन थोडंसं हेल्दी बनवायचं आहे. तुम्ही जे खाताय ते थोडंसं हेल्दी खायचं. तुम्हाला मैदा, बेकरी प्रोडक्ट्स पूर्ण अव्हॉइड करायचे आहेत आणि चहा बंद करायचा आहे. या गोष्टी होत्या. फ्रुट्स खायचे आहेत किंवा जे पण काही आहे ते घरचं खायचं आहे. बाहेरचं शक्यतो अव्हॉइड करायचं. तर ते मी ऑलमोस्ट 90% फॉलो केलं. कारण सॅटर्डे, संडे जर बाहेर गेली तर बाहेरचं व्हायचं नाही किंवा व्हायचं नाही. पण त्यात पण मी मोस्टली म्हणजे मैद्याचं खाणं टाळायचे. मी 2 वर्ष पिझ्झा, बर्गर नाही खाल्ला. त्या 2 वर्षामध्ये मला नाही आठवत मी खाल्लं आणि आता पण ऑलमोस्ट बंदच आहे. कारण तिकडेच गेले आता पिझ्झा, बर्गर खायचं. आता थोडंसं हेल्दी राहावं वाटतं रोज. तर इथून माझी प्रेग्नन्सी जर्नी स्टार्ट झाली. त्यानंतर ना मग जेव्हा मी कन्सीव्ह केलं, तो मंथ होता जून. तर जून मंथमध्ये मी कन्सीव्ह केलं आणि ॲक्चुअली माझा जो पहिला प्रोजेक्ट होता, त्यातनं पण मला रिलीज त्यावेळेस मिळालं. म्हणजे मी कन्सीव्ह केलं आणि मला रिलीफ मिळालं आणि मी ज्या न्यू प्रोजेक्टमध्ये गेले, तिथे खूप काम होतं. खूप म्हणजे खूप जास्त काम होतं. मी जर सकाळी 9ला ऑफिसला बसली तर मी संध्याकाळी 11ला वगैरे ऑफिसवरनं. कारण त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अपग्रेड करणं या त्या गोष्टी होत्या आणि माझी पोझिशन थोडीशी हायर होती. तर सगळं मॅनेज करायला अवघड जात होतं आणि मी प्रेग्नंट पण होते. त्यात मला पहिले 3 महिने बेड रेस्ट होता. जी मागची माझी
हिस्ट्री होती. त्यामुळे मला पहिले 3 महिने बेड रेस्ट सांगितलेलं होतं. तर मला त्यावेळेस बोर व्हायचं. मी काही करत पण नव्हते स्वतःहून, की काही करायला पाहिजे बाबा. मी ड्रॉइंग करायचे, ड्रॉइंग करायला आवडतं मला. तर मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी ड्रॉइंग करायचे. पण असं दुसरं काय असतं गर्भसंस्कारमध्ये हे मला माहीत नव्हतं. माझे जे योगा क्लासवाले होते ते पण गर्भसंस्कार घ्यायचे, पण त्यांचं असं होतं की 2 महिन्याचा आहे. आणि मला असं होतं की नाही 2 महिने वगैरे नको, त्यानंतर मी फॉलो करेल की नाही माहित नाही. कारण जर आपण क्लास लावलेला असेल तर फॉलो करतो, नाही तर मनाने फॉलो करणं होत नाही. तर मला असंच रील स्क्रोल करताना इंस्टाग्राममध्ये ॲड दिसली विष्णू माने सरांची. तर विष्णू माने सरांचं जे गर्भसंस्कार सेशन, GST गर्भसंस्कार क्लास, तो मी 99चा वर्कशॉप अटेंड केला आणि त्या वर्कशॉपमध्ये मला वाटलं की हे आपण करायला पाहिजे. कारण त्यांनी जे सांगितलं ते बऱ्यापैकी रिलेट होत होतं आणि असं होतं की जर लावलं नाही तर करणार नाही. तर आपण करूच म्हणून मग मी त्यांच्या त्या गर्भसंस्कार क्लाससाठी पे केलं आणि माझी गर्भसंस्कारची जर्नी स्टार्ट झाली. तर त्यांचं हे आहे की 90 मिनिट्स त्यांच्यात तुम्हाला दिवसातून. दिवसातले 90 मिनिट्स या गोष्टीसाठी तुम्ही कसे पण देऊ शकता. तुम्ही कितीही बिझी असाल तरी. आणि त्यात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या जसं की अफर्मेशन्स, परत योगा, मॉर्निंग म्युझिक थेरपी, ट्रान्स होतो. ट्रान्स म्हणजे काय असतं तर जे योग निद्रा असते ना, इट इज अ काइंड ऑफ ट्रान्स. तर मग ते ट्रान्स मी बऱ्याच वेळा ऐकले कारण मला रात्री झोप येत नाही. आता मी खूप दमते याच्यामुळे तर अशीच झोप लागून जाते. पण त्याआधी असं काही नव्हतं. तर मग मला झोप यायला खूप वेळ लागायचा. सो मी प्रेग्नन्सीमध्ये ऑलमोस्ट एक 6-7 मंथ्स तरी ते योगाच्या ट्रान्स जे आहेत ते ऐकले त्यांनी. ते ऐकूनच झोपली आहे. त्यानंतर होतं गर्भसंवाद. हे खूप इंटरेस्टिंग आहे, की आपण आपलं जे बाळ आहे पोटात त्याच्याशी बोलायचं आणि हे आपण कधी पण करू शकतो. म्हणजे त्याला एक 3-4 महिने तर ऐकायला येत नसतं आपण काय बोलतो काय नाही. बट इट्स काइंड ऑफ कनेक्शन, की आपण त्या बाळाला वोममध्ये कनेक्ट करतो. त्यांनी आयबॉल एक्सरसाइज होतं, ब्रेन जिम, त्राटक म्हणून एक मेडिटेशन होतं, की त्यामध्ये काय आपला A4 साइजचा जो पेपर असतो, त्याला आपण त्यामध्ये एक बरोबर मध्ये डॉट काढतो आणि त्या डॉटकडे आपण एकटक पाहत राहतो. त्यामध्ये पापणी घालू द्यायची नाही. जोपर्यंत आपल्याला ते पाहता येईल तोपर्यंत पाहायचं, डोळ्यातलं पाणी आलं, मग होतंय तुमचं मेडिटेशन असं आहे. तर त्यामध्ये अजून एक प्रकार आहे, की मेणबत्ती लावून सगळ्या लाईट्स बंद करून त्या मेणबत्तीच्या अ, मेणबत्तीकडे पाहत राहायचं. त्याची जी आपण पेटवलेली आहे, त्या मेणबत्तीकडे पाहत राहायचं. बट मी ते नव्हते करत. मी नॉर्मलवालं करत होते. मी एक A4 साइजचा पेपर भिंतीवर चिटकवून दिला होता आणि मला जेव्हा वेळ मिळेल दिवसातनं काम करताना किंवा काय, मी एक 5 मिनिट ते करायचे. त्यानंतरनं बुक रीडिंग होतं. बुक रीडिंग नाही केलं मी. म्हणजे केलंय पण मी ज्ञानेश्वरी वाचायला घेतली होती आणि मी 3च पाचण्या वाचल्या तिच्या. त्यानंतरनं मला बोर व्हायला लागलं. मग मी बुक रीडिंग नाही केलं, पण मी जेव्हा वॉकला जायचे तेव्हा मी ऐकायचे. तर मी YouTubeवर जे कर्ण आहे ते पूर्ण ऐकलेलं आहे. त्यानंतरनं मी महाभारत पण YouTubeवरच ऐकलेलं आहे. कारण की मला वाचायला इंटरेस्ट येत नव्हता. तर असं होतं की मी मी जेव्हा वॉकला जायचे तेव्हा मग मी 1, 2, 3 अध्याय असं वाचायचे. आणि मी जेव्हा त्यासोबतच मी सकाळी जे काही ठराविक माझे सॉन्ग म्हणण्यापेक्षा ज्या प्रार्थना आहेत त्या ठरलेल्या होत्या. निशंक होई रे मना स्वामी समर्थांचं, परत कृष्णाय वासुदेवाय आणि अजून असेच 2-3 गोष्टी की अ, हनुमान चालीसा, परत रामरक्षा, हे मी रोज म्हणजे रोज ऐकायचे. आणि त्यानंतर नव्हतं क्रिएटिव्हिटी टास्क, तो आम्हाला GSPच्या WhatsApp ग्रुपवर यायचा आणि मग तो करायचा आणि तो का केला जायचा तर मंथच्या एंडला आम्हाला व्हिडिओ शेअर करावा लागायचा, ज्या पण आम्ही काही ॲक्टिव्हिटीज केल्या त्याच्या आणि तो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर ना त्यामधनं एक 10 ते 12 विनर असायचे. तर त्या विनर
आपण तो विनर व्हावं म्हणून प्रत्येक जण ट्राय करतं. मी पण प्रत्येक मंथमध्ये ट्राय केलं. पण माझं असं व्हायचं की ऑफिसमुळं मला ते व्हिडिओ एडिट करणं व्हायचं नाही. कारण 2च दिवस असायचे त्याला आणि त्या 2 दिवसातच तो त्यांच्या ग्रुपवर गेला पाहिजे आणि माझ्याच्याने ते काय होत नव्हतं. मग मी 2दा शेअर केला होता व्हिडिओ आणि 2दा मला त्यांच्याकडनं गिफ्ट मिळालं होतं. आणि मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट इज अफर्मेशन आणि अफर्मेशनवर माझा खरंच विश्वास आहे. कारण मी पहिल्या दिवसापासून एक अफर्मेशन घेत होते की माझी प्रेग्नन्सी 9 मंथपर्यंत गेलीच पाहिजे आणि माझं बेबी माझ्या बोनमध्ये 9 मंथपर्यंत राहिलं पाहिजे आणि विच इज ट्रू. तोपर्यंत माझी प्रेग्नन्सी गेली कारण माझी जी हाय रिस्क प्रेग्नन्सी होती त्यामध्ये चान्स होता की माझी प्रेग्नन्सी 7 मंथमध्येच होईल किंवा 8 मंथमध्ये होईल आणि आय एम नॉट रेडी फॉर दॅट. कारण मी माझ्या मैत्रिणीला पाहिलंय, तिला 7 मंथमध्ये बाळ झालेलं आहे. खूप हाल होतात दोन्ही पण पेरेंट्सचे आणि त्या बाळाचे पण. कारण आपण त्याला त्या अवस्थेत नाही बघू शकत. म्हणजे याच्यात 6च दिवस होता NICU मध्ये. पण गेल्यानंतर ना असं वाईट वाटतं. म्हणजे तो जेव्हा मी फर्स्ट टाईम मी तर त्याला जन्मलेलं पण पाहिलं नव्हतं. कारण मी बाहेर येऊपर्यंत तर सागरने त्याला ॲडमिट केलं. कारण तो 1.9 केजीचा होता, प्रीमॅच्युअर होता आणि डॉक्टरचं म्हणणं होतं की आपण 6 ते 7 दिवस ऑब्झर्वेशनमध्ये ठेवून याला काही श्वास घ्यायला त्रास होतोय का? किंवा दूध पिल्यानंतर जर ते बोलले ठसका लागला, तर त्यांना डायरेक्ट व्हेंटिलेटरवर घ्यावं लागतं त्या बाळाला. तर त्यापेक्षा तुम्ही याला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवा 7 दिवस आणि त्यानंतर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. तर मग असं म्हटल्यानंतर ना मी तर खूपच बोललो होतो त्यांना की हो तुम्ही ॲडमिट करा बाळाला आणि सागरने पण डिसिजन घेतला पाहिजे की हो आम्हाला ॲडमिट करायचं बाळाला म्हणून. मग त्याला 1-2 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं आणि त्यानंतर ना तो नॉर्मल होता. म्हणजे नॉर्मल श्वास त्याला घेता येत होता आणि तो दूध पण जे ml असतं त्यांचे काही 6 म्हणजे हळू-हळू वाढवतात ते दूधची क्वांटिटी, दुधाची क्वांटिटी. तो फॉर्म्युला फिडिंगवर होता त्यावेळेस. कारण मी हॉस्पिटलमध्ये होते आणि त्याला ब्रेस्ट फिडिंग अलाउड नव्हतं कारण त्याचं वेट 2 केजीच्या आतमध्ये होतं त्याच्यामुळे. तर तो त्याची प्रोग्रेस एकदम छान होती. त्यामुळे त्याला 7व्या दिवशी डॉक्टरांनी सोडून दिलं. तर ही ह्याच्याची जर्नी झाली. आपण येऊया आपल्या प्रेग्नन्सी जर्नीवर. तर त्यामध्ये अफर्मेशन्स खूप चांगला रोल प्ले करतात. जे मी म्हणेन की मी जसं अफर्मेशन लिहीत होते, तसं माझं बेबी आहे किंवा माझी तशी प्रेग्नन्सी जर्नी होती, विच इज ग्रेट. आणि GSCची एक हेल्प आहे, की त्यांचा जो WhatsApp ग्रुप असतो ना, तो ट्रिमस्टर वाईज असतो. म्हणजे आपण ज्या ट्रिमस्टरमध्ये आहेत त्याच मॉम असतात त्या ग्रुपमध्ये आणि त्या वेगवेगळे क्वेश्चन पोस्ट करतात कारण तिथे डॉक्टरचा पण सपोर्ट आहे. तर त्या जे क्वेश्चन विचारतात ते आपले पण असतात. तर आपल्या इश्यू तिथेच माणूस. मी त्याच्या आधी मला काही समजत नव्हतं. म्हणजे जेव्हा मी GSC जॉइन केलेलं नव्हतं, त्यावेळेस काही गोष्टी मला त्याच्या पण प्रत्येक गोष्ट आपण कॉल करून डॉक्टरला नाही विचारू शकत. तर तिथे असं होतं की त्या आपण ज्या आहेत ग्रुपमध्ये मॉम ग्रुप त्यांना पण विचारू शकत होतो आणि विच इज ग्रेट. आणि मी GSCचाच फॉर्म पण एक शूट केलेला आहे. तर मी असंच त्यांनी मॉडेल्स पाहिजे होते त्यांना म्हणून WhatsAppवर पोस्ट टाकली होती आणि माझं जस्ट फोटोशूट झालेलं होतं 7 मंथचं. तर मग मी माझा फोटो पाठवला होता त्यांना. मला नव्हतं वाटलं मी सिलेक्ट होईल कारण माझं पोट एवढं दिसत नव्हतं त्यावेळेस. तर तरी पण आणि माझं सिलेक्शन झालं. आणि मी ते सॉन्ग शूट केलेलं आहे. जर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही कुठल्या सॉन्गमध्ये आले ते. आणि मी तुम्हाला माझी आता क्रिएटिव्हिटी दाखवते. जी की मी पूर्ण माझ्या प्रेग्नन्सीमध्ये स्केच केलेले आहेत. माझ्या 3 बुक्स भरलेले आहेत आणि अफर्मेशन्सची लिंक दाखवते. ही एक बुक आहे आणि अजून एक बुक होती पण मला ती सापडली नाही कारण आम्ही शिफ्टिंग केलं मध्ये 2दा. तर त्यामध्ये गोष्टी इकडे-तिकडे झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मला ती बुक नाही सापडली. नाही तर अशा 2 बुक होत्या ज्यामध्ये मी अफर्मेशन्स लिहिलेले होते. ऑलमोस्ट म्हणजे पहिले कसं असतं, की फर्स्ट मंथमध्ये जेव्हा मी 3rd मंथमध्ये जॉइन केलं तेव्हा 10च अफर्मेशन.
त्यानंतर ते वाढत गेले. त्यामध्ये 5 ॲड व्हायचे, 5 ॲड व्हायचे. असं करून लास्ट मंथपर्यंत ऑलमोस्ट 25 ते 30 अफर्मेशन्स त्यांचे होते. त्यांनी दिलेले आहे. त्यामध्ये आपण पण आपले ॲड करू शकतो. आणि पहिल्या मंथमध्ये लिहायला 10 मिनिट लागायचे. नंतर ना अर्धा तास लागायचा पूर्ण आपले अफर्मेशन्स लिहायला आणि ते पाठवून जातं रोज लिहून, लिहून, लिहून. डाऊन झालं. तर हे आहेत क्रिएटिव्ह टास्क जे मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये केले होते. आणि मी शेवटी ब्रेन जिम पण दाखवेन की ब्रेन जिम म्हणजे काय असतं, ज्याने बाळाचा ब्रेन डेव्हलपमेंट होते. आणि त्यांचं जे GSCचं एक संडेला सेशन असतं ज्यामध्ये फन विथ GSC असतं आणि अजून मॅथ्सचं सेशन असतं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाकीच्या जे कंट्रीज आहेत त्यामध्ये जेव्हा प्रेग्नन्सी असते लेडीजला त्यावेळेस त्या मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात किंवा काहीतरी असं क्रिएटिव्ह करतात जेणेकरून बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट होईल. कारण बाळाचा ब्रेन पोटात पण डेव्हलप होत असतो. तर आणि हे खरं आहे. आय थिंक सो. माहित नाही मला याच्यामध्ये म्हणजे त्याच्या खूप लवकर गोष्टी लक्षात राहतात. आता त्या दिवशी त्याला इथे लागलं होतं. त्या बेडच्या तिथे पडला थोडासा, जे मी झोपेत पाहिलं. पण त्याच्या समोरच मी त्याला बिटाडीन लावलं, जे की मी एका ठिकाणी ठेवलेलं आहे. तर त्याने आज तो कापूस घेतला त्याला. त्याने तो घेतला आणि तो मला बाथरूमकडे घेऊन गेला. कारण ते बिटाडीन बाथरूममध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे त्याच्या एकदाच केलेली गोष्ट लक्षात राहते. तर हे मी बऱ्याच वेळा ऑब्झर्व्ह केलंय. त्याच्या अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आहेत, की जसं मी त्याला काल गाडीवर घेऊन गेले होते स्वामी समर्थांच्या मंदिरात आणि मी डिक्की ओपन केली होती गाडीची, त्याची कॅप ठेवण्यासाठी. तर त्याची जी छोटी गाडी आहे आम्ही घेतलेली, तर तो नंतर ती चावी त्यामुळे त्या गाडीला पण डिक्की आहे, त्या डिक्कीला लावत होता. म्हणजे की खरंच त्याच्या लवकर गोष्टी लक्षात राहतात. एवढंच ऑब्झर्वेशन आहे माझ्या आत्तापर्यंत त्याचं. तर आता आपण पाहूया माझे क्रिएटिव्ह टास्क. तर हे मी 2 ग्रीटिंग बनवले होते, ज्यामध्ये थँक यू नोट लिहायची होती. तर हे 2 ग्रीटिंग्स आहेत जे मी बनवले होते आणि आतमध्ये थँक यू नोट आहे. असे वेगवेगळे टास्क करायचे त्यामध्ये आणि मजा यायची हे करताना. मला पहिल्यापासून आवडतं ड्रॉइंग, क्राफ्टिंग करायला. तुम्हाला मजा यायची ते करताना. तेवढंच स्ट्रेस रिलीफ व्हायचं. आणि जेव्हा मी ऑफिसचं काम करायचे तर मग याची खूप गरज असायची, कारण पूर्ण डोकं खराब झालं असायचं दिवसभर लॅपटॉप बघून. डोळे आणि डोकं पूर्ण जातं जेव्हा आम्ही काम करतो त्यावेळेस. तर मी एक IT इंजिनियर आहे. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मी IT कंपनीमध्ये काम करते आणि सध्या मी वर्क फ्रॉम होम मॉम आहे. पण आमच्या ऑफिसला 5 डेज मॅन्डेटरी आहे त्यामुळे मला ऑफिसला जावं लागतं. पण मी 1 तासातच जाऊन येते, कारण याच्यात घरी राहत नाही सध्या तरी आणि सध्या ऑफिसमध्ये चालू आहे. त्यामुळे असं चालू आहे. नंतर नंतर बघता येईल. पहिले 6 महिने मला वर्क फ्रॉम होम होतं मॅटर्निटी नंतरला. पण आता 1 फेब्रुवारीपासून जसा याच्यात 1 वर्षाचा झालाय तसं मला ऑफिसला जावं लागतं. तर हे जे ड्रॉइंग आहे ते मी माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळेस काढलं होतं. त्यावेळेस मला म्हणजे त्यावेळेस स्ट्रेस होता थोडासा, तर काहीतरी टाईमपास व्हावा म्हणून मग मी ड्रॉइंग काढायचे. हे स्वामी समर्थांचं स्केच आहे. मंडाला आहे. अजून एक मंडाला आहे म्हणजे खूप छान आहे. हे सागरचं स्केच आहे. हे फोटो पाहून काढलं होतं. एवढं काही परफेक्ट नाही, मग एवढं चांगलं नाही आहे मला पेन्सिल स्केच काढता. क्राफ्ट आहे जे मी बनवलं होतं BFT साठी. यामध्ये राईस ॲड करायला लावलं होतं. त्याने तांदूळ चिटकवलेले आहेत आणि त्याला कलर दिलेला आहे आणि हा रेनबो आहे.
ज्यामध्ये खाली मी काही लिहिलेलं आहे की हॅपी मोड, हॅपी मी, अशा गोष्टी जे आम्हाला रोज एक फॉटक मिळतात त्यावरती चित्र काढावं लागेल किंवा जे पण काही क्राफ्टिंग असेल ते त्यावरती असेल. त्यामध्ये एक आयडिया असायची, मग त्या आयडिया घेऊन आपण आपल्या मनाने करू शकतो किंवा ते फॉलो करतो. डिपेंड ऑन यू. तुम्हाला काय योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता. असं काही कंपल्शन नव्हतं त्यांनी की त्यांनी हेच सांगितलं तर मग हीच थीम वापरायची. त्यानंतर जन्माष्टमी होती, तर मग मी जन्माष्टमीसाठी कृष्णाचं स्केच काढलं होतं. असे खूप सारे पिक्चर. हे कॅटरपिलर आहे जे की आपले अंगठ्याचे खांब आहेत त्यावरून काढलेले आहे. आता मी सांगत नाही, पटपट दाखवते. हे हनीबी आहे, हनीबीचं छोटंसं बेबी आहे. ही दोन पक्षी आहेत, एक मॉम आणि एक छोटं बेबी. हे हँड ट्री आहे, तर त्यामध्ये ते साईडला गोल गोल आहे ते मी पेन्सिलच्या मागे जे असतं म्हणजे पेन्सिलच्या बॅक साईडने ते तसे केलेले आहेत. हे मंडल आर्ट, हे मला आवडतं. ते खूप मनापासून केलं होतं आणि खूप छान झालं होतं हे. आता मी एक पटपट दाखवते. हे दोऱ्याचं आर्ट आहे. प्रेग्नंट लेडी आहे. त्यामध्ये मी त्यांनी सांगितलं होतं मला की तुमचं बेबी कुठल्या फ्रूटच्या साईजमध्ये आहे ते फ्रूट काढायचं, तर मी इथे ॲपल काढलं त्यावेळेस याच्यात ची जी साईज होती ती ॲपल होती. तुम्हाला पण त्याची हाईट माझ्या कमरेला येते, एवढा उंच झाला होता. जेव्हा हॉस्पिटलमधनं आणलं होतं तेव्हा एवढाच होता ते, एवढा पण नव्हता. आता मी दाखवते, मी बोलत नाही. हे पण इकडे साईडला राईट साईड आहे. असे माझे 3 बुक्स आहेत, त्याच्या महिन्यानंतर ड्रॉइंग बुक तर तिथे अर्धी भरली, कारण लास्टचा 1 महिना मी काय नव्हतं गेलं. लास्टचा 1 महिना मला खूप बोर झालं. दाखवून आलं ते की आता आता गेली. पण प्रेग्नन्सीची जर्नी असते जी खरंच एन्जॉय केली पाहिजे. त्यानंतर काही एन्जॉय नाही होत, कारण आपल्यावर डिपेंडंट एक माणूस येतं. ते त्याच्यामुळे एक डिपेंडन्सी तयार होते आणि मग आपल्याला ऍटलिस्ट तो एक 5-6 वर्षाचा होईपर्यंत तरी आपली लाईफ आपल्या मनाने नाही जगता येत. पिस्ताचे जे शेल्स आहेत त्याच्यापासून बनवलेलं सॉल्ट बोर्ड आहे, कलर केले. हाऊस युअर मूड, ते शेप्स आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक मूड डिफाईन केला. देन दॅट इज लाईक दिस इज आवर प्लॅन अँड दिस इज गॉड्स प्लॅन विच इज करेक्ट ॲक्च्युली. तर
गॉडचा प्लॅन, देवाने तो पण आपल्यासाठी प्लॅन बनवलेला असतो, तो खरंच खूप बेटर असतो. तो आपण त्यापेक्षा काय चांगलं आहे. तर हे असेच वेगवेगळे ड्रॉइंग्स होते जे मी काढले होते. आणि आता ही लास्ट बुक आहे जी माझ्या 9 मंथची असेल किंवा 8.5 मंथची असेल. तर यामध्ये फनमिट GSCमध्ये असं ड्रॉइंग काढायला लावलं होतं आणि हे आहे 2025. तर ही बुक मी ऑलमोस्ट 1 इयरने काढली आहे. तर मी इथे आता याच्यात हँड प्रिंट करेल त्यासाठीच ती जागा ठेवलेली होती. हा व्हिडिओ मी रात्री रेकॉर्ड केला आहे याच्यात झोपल्यानंतर आणि आधी सागर ऑफिसवरून आलेत आणि ते माझ्याशी बोलत आहेत. तर आमचं इथे डिस्कशन झालं होतं आणि माझा थोडा व्हिडिओ राहिला होता पण त्यांना काय दम निघत नव्हता. त्यांना माझ्यासोबत बोलायचंच होतं. मी बोलते की माझं आता संपतच आलं आहे पण त्यांचं कन्व्हर्सेशन चालूच होतं. आता हे ऑलमोस्ट लास्ट ड्रॉइंग्स आहेत. तर हे ॲक्टिव्हिटीज करताना म्हणजे मी मोस्टली संध्याकाळी टाईम द्यायचे. संध्याकाळी म्हणजे रात्री 10-11ला मी हे ड्रॉइंग काढायचे कारण मला तेव्हाच मोकळा वेळ मिळायचा. दिवसभर तर काम चालू असायचं. जरी ऑस्ट्रेलियन शिफ्ट होती माझी तरी पण काम रात्री 9 वाजेपर्यंत तर फिक्स चालायचं. तर अशी होती माझी GSCची जर्नी आणि ज्याने माझी प्रेग्नन्सी खरंच खूप इझी झाली. तर तुम्हाला माझी प्रेग्नन्सी जर्नी इन्स्पायरिंग वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. एन्जॉय केलं होतं. एवढा पण नाही केला एन्जॉय कारण मला थोडे रिस्ट्रिक्शन्स होते. मला कुठे फिरता नव्हते. मला प्रवास अवॉइड करायला सांगितलं होतं. तर मी इथल्या इथे जायचे पण ते पण भीती वाटायची जायचं तर जावं की नाही किंवा असं. पण मी एक 3-4 किलोमीटर मध्ये किंवा 5-6 किलोमीटर घराच्या जवळ फिरायचे कारण मी घरात बसून बोर होते. प्रेग्नन्सीच्या आधी आमचा प्रत्येक सॅटर्डे संडे प्लॅन असायचा की फ्रायडेला काम ठरलेलं असेल तर किंवा काय कितीला उठायचं आणि कुठे जायचं. आम्ही खूप जवळजवळ सगळे किल्ले ट्रेक केले पुण्याच्या आसपासचे जे आहेत ते. आम्ही रतनगड ट्रेक केलेला आहे. तर असे भरपूर ट्रेक केले होते आम्ही प्रेग्नन्सीच्या आधी. आम्ही प्लॅन केलं बेबी ऑलमोस्ट 4 इयर्स नंतर लग्नाच्या. तर जवळजवळ आमचं तिथपर्यंत बऱ्यापैकी. पुढे मी माझ्या प्रेग्नन्सीमधले काही फोटोज आणि व्हिडिओज शेअर केलेले आहेत तर ते नक्की पहा. त्यामध्ये माझं आणि सागरचं कॉन्व्हर्सेशन चालू आहे जस्ट डिलिव्हरीच्या आधीचं. मुलगी होईल वाटते. तुला काय वाटतं? तुम्हाला आमचे व्हिडिओज व्लॉग्स पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब आवर चॅनल. धन्यवाद.